स्वित्झर्लंडमधील दावोस इथे जागतिक आर्थिक मंचामध्ये महाराष्ट्राने इतिहास घडवला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने दुसऱ्या दिवशीपर्यंत 15,70,000 कोटी गुंतवणुकीच्या एकूण 54 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत। यातून सुमारे 15 लाखांहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे। दुसऱ्या दिवशीच्या सामंजस्य करारांपैकी सर्वात मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा असून पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, जैव ऊर्जा, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्र विकास, किरकोळ क्षेत्र, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि बांधकाम या क्षेत्रात रिलायन्स 3,05,000 कोटी इतकी गुंतवणूक करणार आहे। यातील बहुसंख्य गुंतवणूक ही सेवा क्षेत्रात होणार असल्यामुळे सुमारे 3 लाख रोजगार निर्मिती यातून होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। बायो एनर्जी, ग्रीन हायड्रोजन, ग्रीन केमिकल, इंडस्ट्रियल एरिया डेव्हलपमेंट, रिटेल, डेटा सेंटर आणि टेलिकम्युनिकेशन, हॉस्पिटॅलिटी आणि रिटेल आणि रिअल इस्टेट अशा विविध क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या माध्यमातून चाललेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की जास्तीत जास्त ही इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिस सेक्टरमध्ये जात असल्यामुळे त्यातनं मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट जनरेशन होणार आहे। जवळपास 3 लाख लोकांना जॉब्स मिळू शकतील अशा प्रकारची ही इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी येते आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवभारताच्या निर्मितीत योगदान देणारा हा करार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं महाराष्ट्र $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं पहिलं राज्य बनवावं हे स्वप्न आहे। त्या दृष्टीने आम्ही ही गुंतवणूक करणार आहोत असे रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांनी यावेळी सांगितलं। दुसरी मोठी गुंतवणूक ही अमेझॉन करणार असून ती 71,795 कोटी रुपये इतकी आहे। एमएमआर क्षेत्रात डेटा सेंटर्सच्या माध्यमातून या गुंतवणुकीतून 83,100 इतके रोजगार निर्माण होणार आहेत। गेल्या 2 दिवसात जे सामंजस्य करार झाले यातून राज्याच्या सर्व भागात गुंतवणूक होत असून समतोल विकासाचा उद्देश यातून साध्य होणार आहे। या एकूण करारांपैकी उद्योग विभागाने 11,71,000 कोटींचे करार केले असून एमएमआरडीएने 3,44,000 कोटी तर सिडकोने 55,200 कोटींचे करार केले आहेत। अन्य करांमध्ये ग्रीटा एनर्जी चंद्रपूरमध्ये 10,310 कोटींची, वर्धान लिथियम नागपूरमध्ये 42,535 कोटींची, इंडोरामा रायगडमध्ये 21,000 आणि 10,200 कोटींची, एमएमआर क्षेत्रात हिरानंदानी समूह 51,600 कोटींची, ब्लॅकस्टोन 43,000 कोटींची, टिमॅसेक कॅपिटल मॅनेजमेंट 43,000 कोटींची, सॅटिफिन भारत 8,641 कोटींची, एव्हरस्टोन समूह 8,600 कोटींची आणि नेल्सन मीडिया 450 कोटींची गुंतवणूक करणार आहे। सिलॉन बिव्हरेज अहिल्यानगरमध्ये 1,039 कोटींची, तळेगावमध्ये लार्सन अँड टुब्रो 10,000 कोटींची, नागपूरमध्ये इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह्ज 12,780 कोटींची तर एमएसएन होल्डिंग्स 14,652 कोटींची गुंतवणूक करणार आहे। प्रियम सोल्युशन्स जालन्यामध्ये तर विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात रेनिसन्स सोलार अँड इलेक्ट्रॉनिक मटेरियल्स 500 कोटींची गुंतवणूक करणार आहे। हेझेरो इंडस्ट्रीज बुटीबोरीमध्ये, टॉरल इंडिया अहिल्यानगरमध्ये गुंतवणूक करणार आहे।